पेटीचा आवाज कमी कर. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. सुस्वागतम. धन्यवाद. आज या कासारडे गावातील या उत्तर गावठणमध्ये गवळ देवाच्या या पवित्र स्थानामध्ये आज श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून या ठिकाणी आमने सामने तिरंगी भजनाचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी मी स्वतः संदीप पुजारे मुक्काम नाडन तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि माझ्या जोडीला बुवा ज्यांनी प्रथम भजन सादर केलं त्यांचे परममित्र बुवा संजय पवार बुवा तवसात मुंबई. त्याच्यानंतर ज्यांनी भजन सादर केलं ते आमचे परममित्र बुवा विनोदजी चव्हाण बुवा तवसात मुंबई. तर आम्हा तिन्ही बुवांना इथे येऊन भजन करण्याची सुवर्ण संधी श्री स्वयंभू प्रासादिक भजन मंडळ, श्री महालक्ष्मी प्रासादिक महिला मंडळ, श्री जय हनुमान क्रीडा मंडळ आणि गवळदेव मित्र मंडळ या मंडळाने या ठिकाणी प्राप्त करून दिली. त्याबद्दल मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे तुम्ही जमलेले सगळे मायबाप तुम्हा सर्वांना नमस्कार करून तुमचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आमचे परममित्र बुवा या ठिकाणी बरेच भजनी बुवा या ठिकाणी हजर आहेत. खरोखरच आम्ही तिन्ही बुवा भाग्यवान आहोत बुवा. आज जो दिवस वेगळा सोनियाचा दिवस पण 8 बुवा या ठिकाणी आज आम्ही बसलेलो आहोत बघा. अशी कुठे डबलबाजी झालेली नाही. प्रथम बुवा बसलेले ते विजय मांजरेकर बुवा, त्याचप्रमाणे विकास शिरसाट बुवा, प्रकाश पारकर बुवा, त्याचप्रमाणे संतोष मिराशी बुवा, मंगेश खारिये बुवा, त्याचप्रमाणे या ठिकाणी राजापूर वरून मीठ गावाने दुर्गेश मिठगावकर बुवा या ठिकाणी हजर आहेत. या सर्वांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी कासारडे गावातील बरीच माझी मित्रमंडळी या ठिकाणी हजर आहेत. गगनगिरी वडापाव सेंटर, त्याचप्रमाणे संजय नकाशे आणि त्यांची मित्रमंडळी या सर्वांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे माझे परममित्र कैलासवासी दिगंबर केसरकर यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो अशी त्या हाडका देवीच्या चरणी प्रार्थना करतो, महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी तिन्ही बुवांनी जी साऊंड सिस्टीम लाभलेली आहे ते आमचे परममित्र AR साऊंड सिस्टीम यांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. श्री महाडका देवीच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री महालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री स्वयंभू देवाच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री सरस्वती मातेला वंदन करून, श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानत समुद्र करून मी या आमने सामने तिरंगी सामन्याला आणि त्या भगवंताच्या नामस्मरणाला
या ठिकाणी खरोखरच बुवांनी मगाशी सांगितलं, या कासार्डे गावची शान महाराष्ट्राची म्हणायला काय हरकत नाही. ज्याने आपली 40-45 वर्ष या भजन क्षेत्रामध्ये घालवली आणि बरेच धडे आम्ही त्यांच्याकडून घेतले. श्रीमान प्रकाश पारकर बुवा या ठिकाणी हजर आहेत. खरोखरच त्यांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रसादी भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. श्रीकांत शिरसाट बुवांबद्दल बुवा बोलले जबरदस्त, पण या म्हणजे आमच्या सिंधुदुर्गाचं नाव त्यांनी केलेलं आहे. फक्त विनोद चव्हाण बुवा बोलले मंगला, फक्त मंगल्यावरच नाही बुवा, त्यांनी त्यांची खासियत बुवा लुंगी डान्स. म्हणजे प्रत्येक माणसाची एक कला फेमस असते आणि लुंगी डान्समध्ये आज लुंगी डान्स म्हटलं की श्रीकांत शिरसाट बुवांचं नाव होतं. तो मंगल्याचं नाव आता घेऊन खूप विचारायचं न लगीन झाला त्याला जगाक द्यावा आता. होय झाला, मग आता बारशाक जाऊया आम्ही. मी सांगतोय मी होय ना शिरसाट बुवा, 8 बुवांची डबल बारी ठेवूया बारशा. ठीक आहे संजय पवार बुवा, तुम्ही काय कमी लेखून घेऊ नको, कारण एवढी सुरुवात अतिशय चांगली केलास नाही. म्हणतास की मोठे दिग्गज काय नाही. बुवानी माझं विषय सांगितला नाही, माका देखून बुवाच म्हणत नाही. हो परिस्थिती नशीब या कासार्डे गावात म्हणजे नेहमी बारी होतात म्हणून आज ओळख झाली आहे. आणि तुम्ही सांगता चेहऱ्याकडे बघितल्याने की लोक हसतं, ही एक खासियत आहे. म्हणजे जसे काय सांगू, राज कपूर होते माहिती आहे, त्या लेवलला मी आज आहे बुवा. म्हणजे मेरा नाम जोकर. लोक बघितलं नाही की हसा काय करण्याची गरज नाही. हो काय यूट्यूबवाले हे टाकताना भाऊ कदम म्हणूनच टाकतात डायरेक्ट. संदीप पुजारी बुवा कधी टाकीतच नाही. भाऊ कदमांची बतावणी म्हणजे तुमच्या भाषेत सांगतोय. आणि आता यूट्यूबवाल्यांका सांगून ठेवतोय, माझं मी जेव्हा काय आता बोलाल ना त्या टाकताना वरती टाका पुजारी बुवांनी टाकल्याने घासले. लोक म्हणती बघूया कसा घासला नाही का, काय पेटवलं हो पेटवला नाही, 2 बुवांनी धुमवला नाही, काय हो टाकतं मुळात हात घातला नाही. भारी आहे तुमचं टाकण्याची, साळुंके तुमची चेष्टा करीत नाही, पण नादखुळा तुमच्यामुळे आज आम्ही कासारड्यात कुठचा कार्यक्रम होता ना कुठच्या वाडीत, तो आम्ही देवगडात राहून बघू शकता मोबाईलवर बुवा. इतक्या कारणीभूत तुम्ही आता संगीत साळुंके. अहो तरळ्यात सत्यनारायणाची पूजा असली तर आमका कळता की आजची रिक्षावाल्यांची पूजा नाही का कारणीभूत संदीप साळुंके बुवा. म्हणजे आज परमेश्वरातच मनात काय हरकत नाही, फक्त ह्या सांगितल्याने तेवढं लक्षात ठेवा. माझा चांगला टाका त्यांचा वाईट टाकला तरी चालत, असा चांगला नाही आहे असाच सांगला. बाकी तुमचं भारी आहे काय तर पचपू मग पू केला 6 वर्ष लेणे, आता 7व्या वर्षी माझं पू करून टाकलं. म्हणजे जर 6 वर्ष केलं होते ना ते जखम झालेल्या पू पचपू. ते पचपू कशासाठी बुवा सांगते, त्यांच्या हातात 3 ब्रेसलेट आहे. पहिल्या नंबरचा त्याचं नाव प, पुढचा आता बघा त्यांचा डायमंडचा, 2 नंबरचा तर तुमच्या नशिबात च, आणि 3 नंबरचा त्याच्यावर माझं नाव आणि ते देऊन जाऊचे. तुम्ही नावा सांगला, तुम्ही नावा सांगितलंच बुवा, त्याचं फक्त स्पष्टीकरण केलंय मी. आता तुमचा विषय आहे, तुमच्या मनाचं मोठेपणा जर चेष्टा नाही असं जे पॉवर बॉम्ब जे खाऊ गोष्ट नाही मनातील ना तर देऊन सुद्धा जातील. ते जबरदस्त व्यक्तिमत्व. कोरोनाच्या काळात त्याने किती जणांका पैसे दिला नाहीत ना ते माका माहिती आहे. साधी व्यक्ती नाही ती, फक्त या डबलबारीच्या याच्यातनं ते बोलले म्हणून बोलते.
पण बुवा लोकांचीच बुवा त्यावेळी अशी हालत होती ना, त्यावेळी नुसते फोन केला नाही की जवळजवळ 1.5-2 लाख रुपये त्यांनी वाटला नाही त्या माणसाने. आज आम्ही 10 रुपये देताना विचार करताय संजय पवार बुवा. आणि त्यामुळे नुसती त्यांची ब्रेसलेट दिसली म्हणून मी बोललं. आता आमच्या नशिबात नाही, काय करूया, आमचा कोरोनानंच खाला ना. होय, आमच्या नशिबात वाढी सुद्धा सगळं दाखवतील की नाही सांगता येत नाही. पचकू आमच्या नशिबात पू. तुमच्या नशिबात निदान च तरी या, माझ्या नशिबात पू. काय नाव ठेवलं पचकू. इतके भारी बुवा केले ना, पहिलंच नाव नका पडलं पू. नशीब पू नाही म्हटलं. विनोद चव्हाण बुवा किती 29 वर्ष तुम्ही भोजन केलात. 10 वर्ष वाढवण्याची जबाबदारी माझी तुमची. त्यांना हसण्यामुळे आयुष्य वाढतं आणि त्याचं पुजारी बुवा म्हणतो. 6 वेळा बुवा इले त्याचा मग काय आनंद नाही बुवा. पण या कासार्डे गावात इतकं प्रेम माझ्यावर बुवा ना, नुसतं गाडीतनं उतरले तरी बुवा जोक चाला धरून गिरून नेतात मी. काय प्रेम आहे. या बारी चालूच्या आधी फोटो किती जणांनी माझ्याबरोबर काढून घेतलं. म्हणजे हे इतक्या प्रेम खरोखर माका ह्या सगळं बघितल्यानंतर ना माझ्या आईनं माका जन्म दिलेल्याचा सार्थक झाला खरोखर असा वाटतं. उद्या जेव्हा या यूट्यूब का टाकतील ना साळुंके, तेव्हा आई माझी सांगत हे काय दिवे लावलंच ते दाखव बघूया. खरोखर आऊस माझी सांगता बघूया तरी ते 3 बुवांनी काय केलं. तेव्हा जेव्हा सांगताना बघताना माझं भजन, तेव्हा खरोखर तिच्या पोटी जन्म घेतलेल्याचा सार्थक झाला असं वाटतं. प्रत्येकाने ह्या लक्षात ठेवा. कारण मी सुद्धा एका काळी भरकटलेलोच माणूस होते बुवांका माहिती आहे. पण त्या ह्याच्यातनं सावरून प्रत्येकाची वेळ असता आणि आई वडिलांका कधी दुःखी ठेवू नको या लक्षात ठेवा. बुवांनी सांगितलं आणि पंढरपुरात नाही गेलास तरी चालत, घरीच तुमच्या आई वडील त्यांका कधी दुःखी ठेवू नको. त्यांचा नमस्कार केलास की पंढरपुरात गेलेल्याचा पुण्य तुमका मिळाला. होय ना. कोरोनाच्या काळाचं बुवांनी सांगितलं आणि काय सांगितलंच का, कोरोनाचं काय सांगितलं. असून येऊन घडणार ती सगळी गर्दी बघून त्यांका वेगळं ये बाबू ये तू ये. नाही मांजरेकर कोण त्यांना टोपण नाव विजय मांजरेकर असलं तर त्यांचं नाव बाबू आहे ना. मी त्यांना वाटलं मी त्यांना म्हणतो की काय लुलू 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 बाबू लुलू लुलू असा नाही बुवा. अतिशय त्या कोरोनाचं काळच बुवा वेगळं होतं. कोणाक जर खोकलो इलो ना तर कोण खोकय ना, असो काळोखात परसवात जाय खोक करून मग ये. सगळ्यांच्यात खोकलंय की मी मेलं डायरेक्ट वरच पॉझिटिव्ह म्हणून सगळ्यांच्यात खोकय नको. कोणाक शिंक केली तर दाबून धरी. सगळ्यांच्यात कोण शिंकायचो नाही, लांब मागशिव करी आणि मग ये. तुमका भाव म्हटला नाही माझी, तुमका तुम्ही सांगलाच नाही की ते सांगलाच ना. तुम्ही ह्याच्यावर बुवा जाऊ नको, भावावरनं समजलं असं. मग ते मी इकडचे कमी करून म्हटलं भावात मिसळून देऊन टाकलं. काय बोलले ना काय बोलले ना, मच्छो मार्ग मच्छ्या ट्रॅकवरनं गेलं. होय ना. त्यामुळे काय अवस्था झाली बघा. या गांजा डुकर असायचा तुमचं काय आणि विषय काय असं लक्षात बराच लिहतात काय काय विषयाचा पण लिहला असता. असू दे. या ठिकाणी भजनाची सुरुवात करूया आणि थोडासा मनोरंजन 100% मी करणार.
पण हा पेटवणार तो. मी नाही पेटवले तर पुढे पेटणार कसा. आणि त्या गाडीचं सांगितलं आणि एस टी इथे केलेली आहे बुवा. यंदा एस टीच बघितलं असतं मी 6 वर्ष आज इकडे येत आहे ना. खरोखर या मंडळाचे आभार मानावे तेवढे कमी बुवा. एकदा तर त्यांनी किल्लो बनवला नव्हतो बुवा. त्याच्या रेल्वे नंतर किल्लो आणि गेल्या वर्षी फक्त विमान बनवलेला होता फक्त. शेवटी काय व्हायचं का, शेवटी परमेश्वर जर काय लिहितात तर घडत असता. आणि ज्यावेळी आम्ही निघा गेलो मला वाटतं विनोद चव्हाण बुवा खारेपाटणपर्यंत नेले आणि मी थोड्या वेळानं निघणार होते आणि पाताड्यांचो अक्षरशः रडतच त्यांनी फोन केला नाही. या बारीसाठी ज्यांनी आमका फोन केला नाही ते तंटामुक्ती अध्यक्ष राजा पाताडे यांचे मी श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्यांनी फोन केला आणि सांगितले बुवा अशी अशी गोष्ट झाली. आमका इतक्या वाईट वाटलं. एवढं कार्यक्रम एवढा विमानतळ बनवलेला आमका पाठवला ना फोटो. किती खर्च केला नाही असं त्या गोष्टीसाठी. या सगळा परिणाम त्या ह्याच्यात परशुराम राजाराम पाताडे हे आपल्या सगळ्यांना सोडून गेले. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी त्या म्हाडकादेवी आणि महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो. कारण बुवा शेवटी काय लिहिलेलं असतं नशिबात ताच होता. बुवानी सांगितलं आणि हो पवार बुवा मग वाईट किती वाटलं माहितीये. म्युझिकचं तुमका सांगला म्हणजे तुमका काय असं ते का चढवीत नाही मी त्याला सांगते. तुम्ही सांगितलं आठवण करून देत की काय ठेव मी बघा ताच ठेव केलं. मी बघितले थेरी वळखले 2 गाणी वाजवले गप बसले. आपल्या झगटा नको ट्याव कोणी ट्याव कोणी म्याव नको का. बरोबर ना. असा वेळ का तो वेळ तसाच चाललेला माझा. फक्त माका तर वाईट वाटलं तुमका बोलले ते म्हणजे एवढं वाजवलं नाही. इतक्या प्रयत्न करून इतके बोलले ना. रडन तू पाणी देवा मस्त पाणी देवा तुम्ही. तर बुवा काय नाही हो ते प्रयत्न करतात तुमचे 3-4 वेळा किती बारी झाले. माझ्याबरोबर पण 4-5 बारी बुवांचे झाले. अतिशय चांगले बुवा खरोखर प्रेमळ बुवा. जास्त ते काय बोलत नाही म्हटल्यानंतर आम्ही तरी त्यांना कसं बोलणार. तुम्ही माका काय तसं बोलूक नाही तरी मी थोडासा आता बोलणार आहे. नाही तर बजारात तुम्ही बोलशा कसे होय ना. एकदम अशी स्लो गाडी ती चालली असं माका वाटलं. म्हणून म्हटलं तर जरा पळवूया. आणि कोळी गीता वाजवली पहिली थांबली बरेच दिवस. पण ती चालू करण्याचा प्रयत्न चालू आणि 100% होणार हो चालू. हे 7 तुम्ही बुवा सांगितलं ना मांड 6 मांड ते नवसाचे एक या वाडीचं उत्तर गावठण म्हणजे 7 मांड. आता ड्रायव्हर फक्त बसलेलो नाही बरोबर ना. म्हणजे त्यांचं दोष काढीत नाही पण ड्रायव्हर म्हणून बुवा प्रत्यक्ष पांडुरंग बसलेले आहेत आणि तीच गाडी 100% चालू होणार आहे. बाकी काय घट सगळे बसवलेलेच आम्ही सगळे बसणारच आहोत. अहो किती मुलाबिलांचे हाल झाले. शाळेतल्या मुलांचे सगळ्यात बुवा हाल झाले या एस टी मुळे. प्रत्येक बापाची काय रिक्षेन पाठवण्याची कॅपॅसिटी नाही बुवा. गरीब माणसांचे इतके हाल झालेत नाही. लालपरी कधी चालू होता. खरोखरच त्या म्हाडकादेवी प्रार्थना करते की बाबा लवकर चालू होऊन दे. आणि या सगळा परत कारण ती जेव्हा रस्त्यावर दिसत नाही ना तेव्हा किती गाडी जरी गेले तरी त्या रस्त्यात शोभाच येत नाही. लालपरी ही आमच्या हायवे का दिसाकच हवी आणि 100% ही पुढच्या महिन्यापर्यंत दिसात अशी त्या गवळ का गाराणा घालूया. आणि लवकर ह्या जा त्यांनी कल्पना आपल्या समोर मांडल्याने त्या परमेश्वरापर्यंत नक्की पोचली असतात. बरोबर ना. पारकर बुवा प्रयत्न काय करतायत का आपल्यात तसा म्हणजे सांगा म्हणजे तसा तयारीत राहा बाबा. आम्ही पहिल्यापासून तुम्ही सांगा फोन करा फक्त टाकल्यानंच घासून टाकूया नाही बुवा. तुम्ही हसतच चव्हाण बुवा हसतच भारी. आय लव्ह यू तुम्ही माका म्हणतस माका आय लव्ह यू म्हणून तुम्ही काय करणार काय काय काय
काय आय लव यू काय विषय काय नाही असा दे भजनाची सुरुवात करूया कारण वेळेचा पण बंधन ठेवूया बुवा मी ठेवणार फक्त मग रूपाच्या अभंगाच्या वेळी थोडासा बोलते ओके आवाज असो कमी करा आवाज कमी करा तुझा काय काय ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा प्रारंभी विनंती करू गणपती प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरोनी बुद्धिमतिले आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख वघे देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ श्री गणपती गजानन श्री महादेश्वर श्री गांगेश्वर श्री पावनाई देवी महालक्ष्मी श्री स्वयंभूदेव श्री गवळदेव श्री सत्यनारायण श्री गुरुदेव दत्तात्रय श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ हरिहर हरिहर
या ठिकाणी नारायण गुरव ओझरम यांच्याकडून 101 रुपये. त्याचप्रमाणे बुवा दुर्गेश मिठगावकर मिठगावाने यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे मंगेश सावंत यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. कैलासवासी घनश्याम शंकर पाताडे यांच्या स्मरणार्थ श्री बाळू पाताडे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे प्रमोद जटार मित्र मंडळ प्रसाद जाधव यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. गोट्या पारकर यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. बाबूभाई पेडणेकर कासारडे ग्रामपंचायत उपसरपंच यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कैलासवासी विनायक रमेश सावंत यांच्या स्मरणार्थ श्री रमेश सावंत यांच्याकडून हे 501 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो, या ठिकाणी प्रथमच बुवांना माहिती आहे कायम वाजवायला मंजिल काळसेकर असतात आणि आज आमचे मित्र सागर कदम तो बुवा म्हणजे त्यांचं पण दोष नाही माझंही नाही, अचानक भयानक झाल्यामुळे आज पहिल्यांदा अचानक वाजू होत, त्यामुळे नोटेशनमध्ये समजा इकडे तिकडे काय झालं माझ्याकडनं झालं तरी सांभाळून घ्यावा, त्याच्याकडनं झालं तरी सांभाळून घ्यावं, कारण अचानक भयानक झालेला. आणि 17 तारीख बुवा जरा मंजिला जो प्रॉब्लेम म्हणून जो प्रॉब्लेम 17 तारीख का आनंद सावंत माझा दिव्यात वाजू कर आता ऐकान ठेवा थंय तसं तर पेटवा मग तुमचं रेसल बिसल नाही आज कसा काय आता बघा आणि ते मग पेटवून द्यावा. ओके. पेटवा जबरदस्त बुवा हो चव्हाण बुवा पेटवणार आहे कारण 3000 रुपये देणार आहे मी त्याला. जास्त किंमत आहे 2000त नाही बाबा, आता कसं पेटवी 3000त पेटवूचा पोतान सारे नको नको साधा पेटवीत जा. ओके. हां किती 13 14 10 11 13 14 10 11 13 14 नको 16 घ्या. आम्ही कमी पडताव की तशी एवढी 14 घे 16 घ्या. ओम नमो नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण
पावना भक्त वत्सला पतित पावना रंग भरू दे तुझिया भजना 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 भय भय भयनादात रंगली मयुग मयुरावती भय भय भयनादात रंगली मयुग मयुरावती रंग भरू दे तुझिया भजना 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 नारायण नारायण म्हणजे 20 तारीख का लिहून ठेवतो 20 तारीख या ठिकाणी पुंडलिक मुंडलेकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी आणखी एक नाव घ्यायचं राहिलं बुवा. बारी इथे या उत्तर गावठणमध्ये आहे, पण जवळजवळ 4-5 महिने त्यांचा फोन मला असतो शेखर तर्फे, कारण त्यांच्या वाडीमध्ये कार्यक्रम आहे 15 मेला. पण या बारीसाठी त्यांचो माका फोन असतं बुवा, गावात बारी म्हणजे आजही फोन त्यांचा आलेला शेखर तर्फे. त्यांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी माडका देवीला 11 मे का बुवा माडका देवी बारिया 15 मे का तर्फे वाडीचा या खरोखरच कासार्डे गावात मगाशी मास्तर बोलले पहिल्या सुरुवातीला की दत्तकच घेतलेलो, फक्त रेशन कार्ड काढूचं शिल्लक ठेवलं नाही. पारकर बुवांचं काम चालू होतं कार्डाचा, नावा बिवा दिली.
जागेचा काय प्रश्न नाही तर काहीतरी वाळू बिळूत राहावा कधी का रे माझ्याकडे बघून लोक असतं तर त्या वाळूत राहलं तर काय फरक पडलो आपले घर बांधून तुम्ही खरोखर माझे भाव वाटता असेल असं नाही बुवा संजय पवार बुवा तुम्ही बोललात आता मी थोडासा जास्त बोलणार नाही कारण तुम्ही दोघे जण बोललेलं माका बोलू का त्याच्याशिवाय मजा येणार नाही मग काय डायरेक्ट गजरच होणार आणि हे 100% सगळे माका कासार्डे गावाची बुवा माहिती आहे सकाळी 5-6 वाजेपर्यंत बारी या कासार्डे गावात चालतं या आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकमेव गाव असेल की 6 वाजेपर्यंत बारी आहे की नाही ते कासार्डे गाव बुवा कारण 6 वाजेपर्यंत सुद्धा बाऱ्या चाललेल्या आहेत बुवांना माहिती आहे एकदा तर लोके बुवा गुंडू सावंत बुवा आणि मी होतो ना बंडवाडीत मला वाटतं हो पाणी भरू लागले तरी आमचा झोंबाट चालला तिकडे भांड्यांचा आवाज येऊ लागलो घाडघाड गुडगुड तरी आम्ही आपली मारता म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय जोपर्यंत भजन रसिक जात नाही तोपर्यंत आमचं कामच आहे ना बुवानी सांगितलं नाही भारुडही घेणार जर वेळ येईल तर होय ना अशी ताकद म्हणजे असं नाही तर काय काय जण भारुडा येत नाहीत आज डबल हो आम्ही वाघ आहोत पण भारुडाचा का वाघ घेऊ म्हणजे भारूड घेऊ सांगायला की शेपटी टिंबत घालते काय भानगड आहे वाघांचे वाघ काय नाही काय परवा टाकले मोठेपणानं या कासार्डे गावाचा आशीर्वादच काय आणि थैसून लोक गगनगिरी वडापाव खालो की एनर्जीच वेगळी येतं गावाची पहिल्यांदा ते वडापाव खायचो आणि मग घुसायचा ही वेगळीच एनर्जी पप्पीचं काय बाबा घालतो त्या वडापावात काय माहिती नाही नाव घेता घेता बक्षीस घेऊन गेलो या ठिकाणी गगनगिरी वडापाव कॉर्नर कासार्डे पेट्रोल पंप रमेश पवार आणि पप्पी पवार यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आणले मंडळाच्या वतीने आभार आहे धन्यवाद बुवा तुम्ही भजनाचं महत्व सांगितलं बरेच बुवा आम्ही सगळं सांगते किंवा कोण सांगता भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे म्हणजे भजन मी आज भजनाची गोष्ट भजनात ताकद किती आहे ती वेगळी गोष्ट सांगते बुवा ज्यावेळी रामदास स्वामींच्या फक्त महिला मंडळांनी त्यांनी सांगितलं नाही तशी गप राहावा मी काय सांगणार नाही तुम्ही काय तर आपलं चाललं पण जरा आरड करून मध्ये डिस्टर्ब होता ना रामदास स्वामींच्या पोटामध्ये दुखत होतं त्यावेळी वैद्याने सांगितलं की यांच्या पोटामधले दुखणं बंद होऊ शकतं पण त्याला वाघिणीचं दूध लागेल काय सांगितलेली वाघिणीचं दूध लागेल वैद्याने सांगितलं आता वाघिणीचं दूध लागेल म्हणून सांगितल्यानंतर महाराज काय सांगतायत बघा शिवाजी महाराज वाघिणीच्या दुधाची चिंता तुम्ही करू नका त्याची व्यवस्था मी करतो असं सांगणारा या जगातला एकमेव जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वाघिणीच्या दुधाची व्यवस्था मी करतो बोलले आमका आज गायचा नाही तर म्हशीचा काढू गेले ते 4-5 लात्यो खातो पण वाघिणीचं दूध म्हटल्यानंतर डायरेक्ट बोलले महाराज त्याची व्यवस्था मी करतो आणि निघाले दूध आणण्यासाठी सह्याद्रीच्या कड्यावर गेल्यानंतर सकाळी 8-8:30ची वेळ होती सकाळची किरण पडलेली होती महाराज विचार करतायत की आता वाघिणीचं दूध कुठे मिळेल हा विचार करता करता महाराजांच्या समोर 2 वाघिणीची पिलं आली आता वाघिणीची पिलं दिसल्यानंतर महाराज ओळखले की ज्या अर्थी वाघिणीची पिलं या ठिकाणी आहेत त्या अर्थी 100% वाघिणी ते कुठेतरी जवळच असणार म्हणून महाराजांनी म्यानातली तलवार अशी सारखन बाहेर काढली अशी म्यानातली तलवार बाहेर काढल्यानंतर वाघीण जागी झाली तिला वाटलं कोणतरी आपल्या पिलांना मारण्यासाठी आलेला आहे आणि वाघीण धावूनच आली महाराजांच्या अंगावर आणि महाराजांनी काय केलं बघा जी तलवार काढलेली होती ती तशीच तलवार त्या वाघिणीच्या अंगावर फेकली वाघीण तिथे स्तब्ध झाली थांबली
आणि महाराज काय बोलले, तुझं आणि माझं काही वैर नाहीये, मला फक्त तुझ्या दुधाची गरज आहे. माझ्या गुरुमाऊलींसाठी औषधासाठी दूध हवंय आणि त्यासाठी मी तुझ्याकडे आलोय, तेवढं तू मला दे. त्यावेळी वाघीण काय सांगते बघा, अरे राजा, ज्या राजाच्या राज्यात आम्ही राहतो तो शिवाजी महाराज मला बघायचा होता. आज बघितल्यानंतर माझं समाधान झालं. वाघीण सांगते, ही वाघीण बोलत नव्हती पण डोळ्यातली भाषा महाराज ओळखत होते. वाघीण काय सांगते, अरे राजा, पण मी तुला माझं दूध देऊ शकत नाही रे, कारण प्रभू रामचंद्रांनी मला शाप दिलेला आहे की जोपर्यंत माझी पिलं तुझं माझं दूध पित नाही तोपर्यंत मला पाना सुटू शकत नाही आणि तुला मी दूध देऊ शकत नाही. हा प्रभू रामचंद्रांचा शाप आहे, त्यामुळे मी तुला दूध देऊ शकत नाही. असं सांगितल्यानंतर महाराज काय सांगतायत, अगं त्याची काळजी तू करू नकोस, तुझं दूध कसं काढायचं त्याची जबाबदारी माझ्यावर. आणि महाराज मांडी घालून वाघिणीच्या खाली बसले दूध काढण्यासाठी. आणि काय चमत्कार बुवा, वाघिणीला पाना सुटला आणि जो जगात घडला नव्हता तो इतिहास त्या ठिकाणी घडला. त्याचं कारण सांगतो बुवा, ज्यावेळी दूध काढले तेव्हा वाघीण विचारते, अरे राजा, कुठला मंत्र म्हटलास तू की ज्यामुळे मला पाना सुटला? अरे प्रभू रामचंद्रांची सुद्धा ताकद कमी पडली तुझ्या मंत्रापुढे, कुठचा मंत्र म्हटलास? त्यावेळी महाराज काय बोलले, अगं मी कुठचा मंत्र नाही म्हटला, मी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंग तोंडातून म्हटले. जी अशक्य गोष्ट आहे ती शक्य करण्याची ताकद फक्त तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये आहे बुवा. आणि त्या ठिकाणी या जगातला एकमेव जाणता राजा तो म्हणजे शिवछत्रपती. एकच राजा इथे जन्मला. बरोबर ना, एवढी या भजनात ताकद आहे. व बराच आम्ही या भजनात जाताना सुद्धा एकदा ब्रेक फेल झालेली गाडी आमची गेटवर जाऊन थांबली. चेष्टेचा ना विषय, खरोखर या गवळ देवाक स्मरून सांगते बुवा. आणि आमची बारी होती भोके रत्नागिरी. तुम्ही स्वतःच काय जनार्दन पेठ, तुम्ही स्वतःच माका वाटता चव्हाण बुवाच होते. त्यावेळी ब्रेक फेल झाली म्हणजे पॅडच पडला था ब्रेकचा. मी आधी काय कळत नाही, माझा पाय पोचत नाही, त्याच्यामुळे मी त्या आपण आपला लांबसून काय तर बघूचा असं काय करतो. आणि सांगला नाही चला बसा की जाऊन सीटवर बसायचं राजासारखं. आमका काय ब्रेसलेट कोणी फेसलेट राजासारखे बसायचं आपल्या. नाही तर ब्रेसलेटवाले आपले ड्रायव्हिंग करत, हे चल तिकडे घेतो आहे. तुमका नाही बोलत, आता तुम्ही मनाक लावून घ्यायचे बसते. बाकी तुम्ही बरे असो. विनोद चव्हाण बुवांची यांची डोंबिवलीत भेट झाली दोघांची. आणि त्यांना सवयच आहे दोघांना. विनोद चव्हाण बुवा त्या पवार बुवांका सांगतो, मी या पिशवीतनं किती अंडी आणली ती जर तू सांगलंस ना तर पिशवीतली म्हणतात 8च्या 8 अंडी तुका दिली. घेतलंच लिहून. एवढ्यात थांबले नाही ते, पुढे त्याच पवार बुवांक सांगतात किती आहेत ती अंडी सांगलंस ना, ही किती अंडी आहेत ती सांगलंस तर 8च्या 8 अंडी तुका दिली. पण कोणाची आहेत ती सांगलंस तर पिशवीतली कोंबडी पण तुका दिली. ते पुढे ते ब्रेसलेट वाजले असते. मगातपासून ते असं असं करून सांगतं. भजनामध्ये म्हटलं असं काय विषय आहे, म्हणजे तुमका सांगते 4 माझ्या हातात ब्रेसलेट आहेत ती बघा. तुम्ही काय असता, तुम्ही दोरो दाखवता. 29 वर्ष झाली, ब्रेसलेट कधी करणार? हा काय झाले काय, ते बक्षिसाचे पैसे गेले खर पॉइंट नाही येऊ. आणि तिने कमी वर्षात 4 ब्रेसलेट म्हणजे येऊ विचार करण्यासारखी गोष्ट. आणि या कासार्डे गावाच्या जीवावर बुवा, आता नुकताच बुवा विनोद चव्हाण बुवानी बघितला नाही पण मी दडवून ठेवलं होतं, कारण आमका सवय नाही असा करणार. कमी तिथं आम्ही
लहानपण देगा देवा तुझा विसर न व्हावा, मोठेपणा कधी देऊ नको, कारण आमच्या नशिबात म्हाळ बुवानी सांगल्याने ना ही गोष्ट खरी आहे. कारण सांगते कोण मेला ना तर एखादं म्हातारो माणूस गेलो तर सांगते रे आजोबांचो दांडो द्यावा रे, त्यांचो कोट रवलेलो तो द्यावा रे, सगळा काय चेस्मो द्यावा. पण खयचो पोरगो ना असं म्हणत नाही, म्हाताऱ्याचे बँकेत पैसे आहेत ते सुद्धा द्यावा, त्याच्याबरोबर दांडो देती चेस्मो देती सगळा देती, पण पैसे नाही हो कोण म्हणत. झाली तरी 2-3 ब्रेसलेट करते पण दांडे द्यावा सगळा द्यावा, बाकी काय पैशाचा विषय नाही देणे. म्हणजे ह्या विषय पूर्वीचा काळ बुवा वेगळं होतो. कारण एखादं पोरगो फाटकी पॅन्ट घालून गेलो त्या पोरग्यावरनं आठावलं, म्हणजे तो फाटकी पॅन्ट घालून गेलेलो नाही पण आठावला म्हणून सांगतोय. पोरगो फाटकी पॅन्ट घालून गेलो तर आई रपू करून द्यायची. शाळेत गेल्यानंतर बाकीची पोरं असतील अमुक माणसाचं पोरगो फाटकी पॅन्ट घालून गेलो. पण आज बदलला ना बुवा, आज सगळं बदलला. जेवढं फाटके असत तेवढी किंमत त्याची जास्त. चांगली पॅन्ट घेऊन गेलास तर 1000 रुपये किंमत आहे, ढोपरावर 2 भोका पडलेली, खालनं चिंका केलेली, मॉलमध्ये लावलेलेच असतं 2000 रुपये किंमत. फाटलेल्याची किंमत आज वाढली आहे. आणि इटमनं असतात तुमका कोणाक बोलत नाही, पण मुंबईत गेल्यानंतर गार्डनमध्ये बसणार आणि ती लिपस्टिक घेऊनच हातात बुवा, एवढीशी ती पॅन्ट घातलेली एवढी ती. नंतर मग कोणतरी पुरुष इल्यानंतर अशी अशी खाली वडीत बसणार, ती वडीत बसण्यापेक्षा अगोदरच मोठा घाला ना, मोठा आणखी ताणीत राहावा कशा काय होय ना. परिस्थिती यात सांगण्याची गरज. अरे हिंदू संस्कृती आपण जिवंत ठेवूची आणि ती पुन्हा लिपस्टिक घेऊन बसणार जवळजवळ 1 तास ती खायचं तर कामच मिळत नाही. हो अगोदर माहिती असतं तर कोरोनात त्यांना लिपस्टिकच खाऊन दिली असतो ना, एक तवण मिळताना मुश्किल नाही बुवा. बघताच ना तुम्ही विचित्रच सगळं झालेला हो. म्हणजे आज पूर्वीच्या काळी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होती होय ना हो, त्यांना विचारून बघा. अँटेना काहीतरी अशी आंब्यावर नाही तर फणसाला लावलेली असा एक माणूस दरवाजावर रवायचो आणि सांगायचो ए तकडे फिरव, आंब्यावर चढवून फिरवी, तकडे फिरव, राम दिसता सीता दिसत नाही, जरा फिरव, घाव मुंगळे इले, जरा राम दिसाक लागलो की नाही राम सीता दिसतात, लक्ष्मण गायब झालो, जरा फिरव जरा फिरव. पुरो ती अँटेना फिरवीपर्यंत रामायण संपायचं. पण त्या सरळ दिसय ना बुवा. पण अज्ञान असून समाधान होता, आज विज्ञान असून समाधान नाही. आज मॉडेल बदलला, फ्लॅट टीव्ही इल्या भिंतीवर लावूची. आता नवीन मॉडेल काढल्याने त्याला रिमोटच नाही. ती टीव्ही बघताना एखाद्या माणसाचं डोळं लागलो की आपोआप टीव्ही बंद. आता एखाद्या माणसाचं झोपेन लागलं तर ठीक आहे हो, टीव्ही बघताना मन उडू उडू झालंय, सिरियल चालू आहे आणि ह्यो उडालो समजा अटॅक येईल, मन उडू उडू चालू आणि ह्यो उडालो अटॅक येईल. मग त्या मॉडेलचा काय करायचा? डोळे बंद झाले की मॉडेल पण, त्याका पण कांदा लावूची. आंघोळीची मशीन काढला नाही अहो, त्याच्यात आतमध्ये माणसाक टाकलो की तो आंघोळ करून येतात, बरोबर ना, आंघोळ करून येतात. आता एखाद्या माणसाक आता चव्हाण बुवांग आणि पवार बुवांक कोणाक तरी टाकले शेजारा मशीन मध्ये आंघोळ करून, आणि लोड शेडिंग मुळे लाईट इली नाही 2 दिवस, तर झाली आंघोळ. काव काव आना ऐकतो आव. परिस्थितीच बुवा. कारण हिंदू संस्कृती बुवा आपण अहो लग्न झाल्यानंतर महिला वर्ग तुम्ही कोण जायत नाही, तुमका कोणाक नाही हे बुवा उगच भडकवून देतील. पण परिस्थिती हा ती सांगणं आज मग गरज आहे बुवा. सांगण्याचं तात्पर्य काय, या उत्तर गावठणात ना जय हनुमान क्रीडा मंडळ किंवा स्वयंभू प्रासादिक भजन मंडळ, गवळदेव मित्र मंडळ, पण सगळ्यात अग्रेसर बुवा मंडळ असतात ना तर महिला मंडळ आहे का बुवा. त्या वाढीसाठी उत्तर गावठणसाठी बुवा तुमका संख्याच दिसता असा. असा कधी बघितलात काय तुम्ही? कुडाळात तरी तुमच्या वेंगुर्ल्यात नाही ना एवढ्या महिला, म्हणून माका अभिमान वाटतं या कासारल्यात बुवा. आणि कोण बुवाचं फालतूगिरी करणार नाही मग या दिसल्या.
ता खरा महत्वाचा होय ना बुवा पारकर बुवा बरोबर ना. तर लग्न झाल्यानंतर महिला वर्ग काय काय आहेत ना ती जीनची पॅन्ट घालून जातात पाहुण्यांकडे नमस्कार करून. पाहुण्यांका प्रश्न पडता नवरीची ओटी खय भरायची. हो ही संस्कृती आपण जिवंत ठेवूच्या ती कर्मान म्हणतात. आता याची ओटी खय भरायची शेवटी सांगतात बाय रुमाल आणलं असलंच तर ती 4 तांदूळ बांधून घेऊन जा. काय नारळ एवढ्या पीठ पॅन्टीतनं तू नेऊ शकत नाही. भयानक परिस्थिती अहो काय काय जाईन 36ची कंबारने 38ची पॅन्ट घालून लग्नात जेवू वाढू. अकडच्या पंक्तीतले जर घेऊक लागले भाजी तर अकडचे इसारतात मागवा या बाजूचे. ते म्हणतात नको बटाट्याची भाजी नको. जबरदस्त. पूजेक गेले की लाईनीत सगळ्यांच्या पुढे राहतात एक नंबरा. नमस्कार करू वाकले की लाईनीतल्या नमस्कार करण्याची काय गरज ना आपोआप दर्शन होतं. नमस्कार करायचं फॅशन. व परिस्थितीच बदलली या कलियुगा. या कलियुगात काय होत आपण सांगता येत नाही. कारण आज मुंबईत सुद्धा बुवांका माहिती असत मराठीत पाट्या लिहा दुकानांची नावं मराठीत लिहा म्हणून सांगितलं नाही. आता आमच्या गावात सगळीकडे माहिती होती एक पाटी देशी दारूचे दुकान समोर म्हणजे अशी मराठीत पाटी. पण आता मुंबईत सुद्धा बदललेली म्हणजे शॉपी बिपी या नाव नाही थंड पेयाचे दुकान असं लिहायचं. तर मायक्रोसॉफ्ट एकाचं दुकान होतं काय मायक्रोसॉफ्ट त्याने मराठीत पाटी लिहिलेली होती होय ना बोल. मराठीत पाटी मायक्रोसॉफ्टची माझा कावळा मऊ. हो माय म्हणजे माझा क्रो म्हणजे कावळा सॉफ्ट म्हणजे मऊ. माझा कावळा मऊ. ते मेले आधी दुकानात जाणारे काय कळय ना माझा कावळा मऊ या दुकान खायचं आधी पळावलं. काय परिस्थिती बदलली तुम्ही गेला असत नसत. हो या काय दुकानाचं नाव झालं माझा कावळा मऊ. हो या आता नवीन आणखी झाला नाव माझा नाव पू. पोस्टर आता होय हो मास्कर आता पुढच्या वर्षी बदला संदीप पुजारी नाही टाकायचा पू. असू दे या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा भंग घेऊया.